देत असतात, शिकवत असतात, समजावून सांगत असतात, ही पद्धत झाली. आणि दुसरी पद्धत अशी आहे, शिक्षण असा शब्द जर आपण लिहिला, शिक्षण असे दोन त्याचे भाग केले तर शेवटी काय तो क्षण, काय तो ही युक्ती सांगतोय कशी लक्षात ठेवण्याची व्याख्या. क्षण, आता क्षणाला आपण धरला, क्षणाला शिकणे म्हणजे शिक्षण. म्हणा, क्षणाला शिकणे म्हणजे शिक्षण. आता हे क्षणाला शिकणे म्हणजे शिक्षण कसं असतं, तर इथे जाताना आता तुम्ही कसे आलात, तर मला आवडला तुम्ही आलात ते, तुमच्यासाठी एकदा टाळ्या. या म्हटल्यानंतर कसेही धावत येतात मुलं, पण तुम्ही मस्त शिस्तीत आला. तर आता मुंग्या दिसल्या तर त्या कशा चालतात, रांगेत. मग काय शिकलो त्यांच्याकडनं, शिस्त. काय शिस्त. अजून काय, ते सारखे काम करत असतात, कार्य करीत असतात. जब नन्ही चिंटी दाना लेकर चढ़ती है 100 बार फिसलती है, लेकिन उसकी कोशिश बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. म्हणजे ती सतत मेहनत कर, प्रयत्न करत असते. एक शिस्त शिकलो, दुसरा प्रयत्नवाद शिकलो, दोन गोष्टी शिकलो. अजून बऱ्याच आहेत, वेळ कमी असल्यामुळे पुढे जाऊया. कावळा अतिशय सावध, तुमच्या हाताला कधी सापडणार नाही, तर मान कसा गरगर फिरत असतो बघा, इकडे तिकडे डोळे फिरत असतो, सावध असतो. मग सावधपणा त्याच्याकडनं शिकलो, कुत्र्याकडनं इमानदारपणा शिकलो. आणखी गप्प सांगा. तर आता तुम्ही ना म्हणाल हे बरोबर आहे, मुंबईला आमच्या ना रस्त्याच्या कडेला काही माणसं अशी पडलेली असतात, कशाने, दारू पिऊन पडलेली असतात. ही माणसं पण आपल्याला शिकवतात काही ना काही, तो पण आपला गुरु असू शकतो. तुम्ही म्हणाल ते कसं होतं सर, की तो दारू पिणारा माणूस त्याच्याकडनं आम्ही काय शिकणार, दारू प्यायला शिकायचं असं तुमच्या मनात प्रश्न येतो. तसं नाही, तो आपल्या कृतीतून आपल्याला कसं सांगतो. मित्रांनो, दारू पिऊन माझी काय अवस्था झाली बघा, एकतर आरोग्य बिघडलं, होता नव्हता सगळा पैसा गेला, दारिद्र्य आलं, घरात बायका मुलांचे हाल झाले, दुःख निर्माण झालं ना घरामध्ये. तुमचं असं होऊ नये असं वाटत असेल तर या मार्गाने जाऊ नका, असं तो आपल्या कृतीतून सांगतो. शिकलो की नाही. म्हणून आता सिद्धांत लक्षात ठेवा, जो दुसऱ्याच्या अनुभवातून शिकतो तो खरा शहाणा. म्हणजे त्याचे जे हाल झाले आपण पाहिले, मग ते शिकलं पाहिजे आपण, बाबा हे हा मार्ग बरोबर नाही. करेक्ट. दुसऱ्याच्या अनुभवातून शिकतो तो खरा शहाणा, खरा शहाणा. जो स्वतःच्या अनुभवातून शिकतो तो दीड शहाणा. जो कुणाच्याही अनुभवातून शिकत नाही तो पेडगावचा शहाणा. बरोबर की नाही. तुम्हाला कुठला